शनिवार आला ना मला सकाळचा स्वयंपाक नाश्ता करायचा खूप कंटाळा येतो. कारण का माहिती आहे का? कारण नवऱ्याचा असतोय उपवास आणि फक्त आमच्यासाठी आम्हालाच काही स्पेशल नाश्ता जेवण करायची तरी अजिबात इच्छा नसते. कारण एखादाच दिवस असतो जे आपण आपल्याला पाहिजे ते आपलं कम्फर्ट फूड बनवायचं असतं. तर मी आज छान अशी खिचडी बनवणार होती. पर्सनली मला खिचडी खूप आवडते आणि मुलांना पण खूप जास्त आवडते. जास्त प्रमाणात मी डाळी घालते जेणेकरून जास्त पौष्टिक बनेल. मग काय केलं, कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतला. त्या अगोदर तेलामध्ये जिरं मोहरी आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. थोडीशी एक मिरची पण टाकायची म्हणजे छान लागेल. कढीपत्ता टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं आणि मग वरतून थोडासा गरम मसाला, मीठ, आपलं घरगुती लाल तिखट, हळद टाकून ना मस्त परत एकदा मसाले छान तेलात परतवून घ्यायचं आणि आपण जे धुवून घेतलेले तांदूळ आणि काही डाळी आहेत ना ते टाकून जास्त पाणी घालून ना वरतून कोथिंबीर टाकून 3 ते 4 शिट्या घ्यायचा म्हणजे मऊ छान भात शिजतो. खिचडी थोडीशी मऊसर असली की खूप छान लागते खायला. वरतून मग कोथिंबीर टाकायची आणि ताटामध्ये घेऊन सर्व करायचं आणि वरतून गरमागरम तुपाची धार टाकून कुठल्या पण लोणच्यासोबत किंवा पापडसोबत एन्जॉय करू शकता. मग तुमचं कोणतं कम्फर्ट फूड आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या खिचडी खायला. शनिवारचं आम्ही असंच खातो बाबा. तुम्ही?